नमस्कार, मी बाळासाहेब झोरे. मुळशी तालुका धरण विभागाच्या भागातील काही अडचणी संदर्भात गेले 100 वर्षाचा कालावधी झाला. त्या ठिकाणी मुळशी धरण झालं आणि त्या मुळशी धरणामध्ये जे मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये धरणामध्ये गेल्या संपादित झाल्या, त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आज तगायत मोबदला मिळाला नाही. आज धरण भागातल्या जर अडचणी संदर्भात जर बघितलं तर आज रस्ते खराब आहेत, रस्ते अरुंद आहेत. आज मुळशीमध्ये पर्यटन एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, पण त्याप्रमाणे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट तशी झालेली नाही. काही ठिकाणी आज धरण भागामध्ये वाड्या वस्त्या आहेत. आज लाईटीचे काही ठिकाणी प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत आणि आजही धरण भागामध्ये काही ठिकाणी जर मोठा पाऊस झाला, पाणी आलं तर त्या ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. अशा एक नाही अनेक समस्या आहेत. आरोग्याच्या काही प्रमाणातल्या सुविधा आहेत. आज धरण भागामध्ये जरी लावासा कंपनी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करते किंवा तिचं डेव्हलपमेंट झालं, तरी खऱ्या अर्थाने मूळ प्रस्थापितांना त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. आजही तशी परिस्थिती नाही आहे. आज ह्याचे टॉवर झालेत मोबाईलचे, पण ते बऱ्याच ठिकाणी चालू नाहीत. त्यामुळं त्याही मुळशीमध्ये धरण भागामध्ये त्याही भरपूर आज अडचणी आहेत. लोकांना मोबाईलद्वारे किंवा ज्या ह्याच्यावर संपर्क करावा लागतो त्या पद्धतीने त्याही सुविधा आज बंद पडलेल्या आहेत. अशा एक नाही अनेक अडचणी धरण भागातल्या आहेत. त्या आम्ही टाटा कंपनीच्या माध्यमातून खूप सोडवण्याचा त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर अनेक वर्षापासून त्यांनी आम्हाला सुविधा द्याव्या म्हणून आम्ही प्रयत्न केले. आज धरण भागामध्ये गावठाणांचे प्रॉब्लेम आहेत. धरण भागामध्ये प्रत्येक गावाला स्वतःच्या जागा नसल्यामुळं, गावठाण नसल्यामुळं स्मशानभूमीचे प्रॉब्लेम आहेत. असे एक नाही एक अनेक अडचणी त्या ठिकाणी भेडसावत आहेत आणि त्या आमच्या धरण भागातली जी लोकं आज कष्ट करून किंवा प्रामाणिकपणाने काम करून त्यांना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्या आजही त्या ठिकाणी मिळत नाहीत. या 9 तारखेला जे पौड तहसीलदार कार्यालयासमोर अमितदादा कंधारे यांनी जे आंदोलन ठेवलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये कुठलाही पक्ष ह्या गोष्टीचा विचार न करता ज्या धरण भागामध्ये ज्या काही अडचणी, नागरी सुविधा आहेत, त्या संदर्भात त्या आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी माझी या ठिकाणी सर्व धरण भागातील ग्रामस्थांना विनंती आहे.